वीज बिल माफीचं माझं मत आहे की हे थकबाकी माफ केलेलं काल त्यांनी जाहीर केलं. मग वीज बिल जर नव्हतं मग पहिली काय माफी केली होती? म्हणजे दरवेळेस काहीतरी वेगळं सांगायचं. वीज बिल अरे माफी पण वीज तर द्या. आज एकाही शेतकऱ्याला आपण बघतोय की ऊन पडलेलं आहे, 50% क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. शेतकरी त्यांचं पीक वाचवण्यासाठी धडपड करतोय. कुठून जर जे थोडं पाणी आहे ते पाणी सोयाबीनला देऊन ते पीक वाचवता येतंय का यासाठी प्रयत्न करतोय, पण त्याला वीज नाही. आणि इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाखाली रोज संध्याकाळी लाईट ग्रामीण भागातली पूर्ण ग्रामीण भागात अंधारात असतो. या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात वारकऱ्याच्या दिंड्या आलेल्या आहेत. विदर्भातनं बहुतांश दिंड्या आपल्या जिल्ह्यातून जातात. त्या ठिकाणी वारकऱ्यांना सुद्धा अंधारात चाचपळत त्यांना जेवण करावं लागतं. त्यांना निवारा ठिकाणी अडचण होते. ते हिंदू नाहीत का? आपण ज्या ठिकाणी 1 मिनिट जरी लाईट गेली किंवा 1 मिनिट जरी उशीर झाला तर डिस्कनेक्शन करता आणि दुसऱ्या बाजूला इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाखाली 5-5, 6-6 तास आपली लाईट बंद असते. शहरातल्या सुद्धा लाईट दिवसातून 20-20, 25-25 डिस्कनेक्शन होतं त्याचं. ह्यासाठी सुरळीत वीज पुरवठा केला पाहिजे. शेतकऱ्यांना शेती पंपाला 8 तास कमीत कमी वीज देतो तुम्ही सांगितलं होतं. 8 तास मिळते का? 8 तासात किती वेळा लाईट होते? ह्या गोष्टीचा सरकारने विचार करणं गरजेचं आहे. आणि इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाखाली आपल्या जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यात सोलर ऊर्जा असेल, सोलर असेल किंवा पवनचक्की असेल याच्या माध्यमातून जवळपास 1000 मेगावॉट वीज तयार होते. आणि 1000 मेगावॉट पैकी आपल्या जिल्ह्याची गरज, धाराशिव जिल्ह्याची गरज फक्त 450 मेगावॉटची आहे. मग तुम्ही आमच्या जमिनी घेता. शेतकऱ्यांनी त्यांची पिढ्यानपिढ्याची जी शेती आहे ती तुम्हाला लिहून दिली. त्या ठिकाणी पवनचक्की उभारल्या, काही ठिकाणी सोलर प्लांट उभारले आणि आम्हालाच अंधारात ठेवता. आमची वीज तुम्ही मोठ्या मोठ्या शहरांना मोठ्या मोठ्या उद्योगपतींनी विकता. आमच्या जिल्ह्यात तयार केली. आमचं म्हणणं एवढंच आहे की आधी आमची गरज पूर्ण करा, आमचे लोड शेडिंग 100% बंद करा आणि मग बाहेर वीज विका. वीज बिल जुनी थकबाकी आहे ती माफ केलेली आहे. ते काहीतरी नवीन सांगायचं म्हणून काल जो मला कर्जमाफीच्या बाबतीत विचारायचं झालं तर एका तरी शेतकऱ्याला सुरुवातीला तारीख दिली 30 जून, नंतर दिली 5 जुलै, आता सांगतात 30 जुलै. कर्जमाफीचं कसं असतं की एखाद्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालं तर त्याला नवीन कर्ज घेऊन त्याला नवीन पेरणी करावी लागते. मग कर्जमाफीत अजून एकही शेतकरीचा 56 लाख शेतकरी तुम्ही सांगितले, 56 लाख शेतकऱ्याची यादी कधी जाहीर करणार? हे सरकारला माझा विचार. यादी तर जाहीर करा तुम्ही सत्कार करून घ्यायच्या आधी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.